महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची। तुकाराम मुंढे हे अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून या विभागाने अन्न आणि औषध भेसळ विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे। पण आता थेट मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक मोठा आणि ऐतिहासिक फ्री हँड दिला आहे। आता नियम मोडणारे मग ते मंत्री असो, आमदार असो किंवा खासदार, कोणाचीही खैर नाही। हायकोर्टाचा नेमका आदेश काय आहे आणि आता हॉटेल चालकांचे धाबे का दणाणले आहेत, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्यभरात भेसळयुक्त अन्न आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेविरोधात मोठी मोहीम सुरू आहे। या धडक कारवाई दरम्यान काही प्रकरणांमध्ये त्यांना कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागले। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मोठा दिलासा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाईसाठी मोकळीक दिली आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही। या आदेशातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे राजकीय वजन किंवा VIP संस्कृती आता चालणार नाही। मंत्री, आमदार आणि खासदारांच्या मालकीची हॉटेल्स असली तरी नियमभंग आढळल्यास कोणतीही सवलत देऊ नका, अशा स्पष्ट निर्देशांसह धडी टाकत आदेश न्यायालयाने दिले आहे। जर खाद्य सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाले असेल तर थेट छापे टाकून कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। यामुळे राजकीय वर्दहस्त असलेल्या मोठ्या हॉटेल चालकांचे धाबे दणाणणार आहेत। तुकाराम मुंढे यांच्या या कडक शिस्तीच्या आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे सामान्य जनतेतून त्यांचे मोठे कौतुक होत आहे। कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे। तुम्हाला काय वाटते? हायकोर्टाच्या या फ्री हँड आदेशानंतर महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायातील आणि अन्न पदार्थांमधील भेसळ थांबेल का? तुकाराम मुंढे यांच्या या कडक कारवाईचे तुम्ही समर्थन करता का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।